बोला की वकील साहेब. काय नाही, तुम्हाला आता मी शनिवारपासून कॉल करतोय मॅडम. काय ग्राम हा ग्रामसभा कधी घेता, कधी घेतली, तुम्ही काहीच माहिती देत नाही. मी कार्यालयाला गेले 8 दिवस झालं बघतो, कुलूपच आहे पूर्ण आपल्या परमेश्वर पिंपरीच्या ग्रामपंचायतला. एक दिवस सुद्धा कार्यालय आपलं ओपन नाही. काय अडचण आहे मला सांगा बघू त्याची. हे बघा वकील साहेब, माझ्याकडे 2 गाव आहेत. मी एक दिवस तुमच्या गावात असते. कधी असता? मला एक दिवस सुद्धा गेले 8 दिवस, महिना कधीच दिसलं नाही का. आपलं 26 जानेवारीला सुद्धा मी बघितलं, गावात आलतो, तुम्ही आला होता बरोबर का. हम्म, हम्म. ग्रामपंचायत शिपाई होता का तिथे कार्यालयामध्ये? तुम्ही बाहेर उभारला होता, सरपंच मॅडम बाहेर उभारले होते. ग्रामपंचायत कार्यालय ओपन होतं का दिवसभर? दिवसभर सांगा. नव्हतं. मग किती मिनिटं 12 होतं? होतं. 12 अहो होतं. तुम्ही बाहेर उभारला, सरपंच मॅडम बाहेर उभारले होते, मी सुद्धा तिथनं बघून गेलो, बंद होतं. ग्रामसभाचं काय केलं का नियोजन सांगा ना. तुम्हाला 2 गाव आहेत मान्य आहे, मी तुम्हाला 2 दिवस झालं विचारतोय, आपल्याकडे किती दिवस आहेत काय. कुठलीच माहिती देत नाही तुम्ही. ही चुकीचं आहे का नाही सांगा बघू. एखाद्या जन्ममृत्यूच्या नोंदी असलेल्या. नाही 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 शुक्रवारी या तुम्ही. नाही, काय याची गरज आहे? समोर नाही नाही समोर बसून बोलू. उद्या कुठलं गाव आहे तुमच्याकडे? उद्या माझं मोहोळला काम आहे. नाही, दररोज असतं. तुम्ही काल मीटिंग झाल्यावर मला कॉल करता म्हणला, केलात का तुम्ही? मी तुम्हाला काल कॉल मीटिंग झाल्यानंतर ना 5ला मीटिंग संपली आणि ऐकून घ्या, तुमचे सरपंच आणि मी समोर बसून तिथं ते तुमच्या आईचे ते विषय जाऊन दे, सोडून द्या ते. मला काय त्याचं काय नाही. मी एक नागरिक म्हणून, मी तुम्हाला नागरिक म्हणून विचारतोय. मी तुमचं माझं वैयक्तिक काही दुश्मनी नाही. तुम्ही त्या खुर्चीवर बसला, ऐका ऐका, तुम्ही त्या खुर्चीवर आहेत म्हणून मी तुम्हाला विचारतोय. काय तुम्हाला विचारायला काय अडचण आहे? मी त्या खुर्चीला बोलतोय. तुम्ही ग्रामसेवक म्हणून तिथं सचिव म्हणून काम करता आमच्या ग्रामपंचायत परमेश्वर पिंपरीमध्ये. ही तर बरोबर आहे नाही? हा, जन्मनोंदी असलेल्या, कोणाचे दाखला असलेले, ही तुमचं काम आहे का नाही सांगा बघू. कोणाचे जन्मनोंदी नाही, मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. ग्रामसेवकचं जे काम आहे ना, तुम्हाला मी ऐकत की कोणाचे जन्म मृत्यू थांबल्याचे आणि कोणाचे केले तुमच्या घरी येऊन नोंदी करायचे का, त्यांनी माहिती द्यायची का? मी तुम्हाला थांबले असं म्हणत नाही मी. काय पण ही अडचणी असतात, म्हणजे ग्रामपंचायतची काम असतात. घरी येऊन मी कोणाचे घेतलेलेच नाहीये. नाही 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 आपण काय करू साहेब, तुम्ही साहेबांना भेटा. माझ्याकडे ऍडिशनल गाव आहे तुमचं. तुम्हाला दुसरा कोणता ग्रामसेवक घ्यायचा आहे सरपंचांना सांगा. नाही नाही, मी सांगायचं घ्या, तुम्ही आहेत म्हणून मी तुम्हाला एक सर्वसाधारण नागरिक म्हणून मी तुम्हाला मॅडम विचारतोय. मी तुम्हाला ही करतोय. मी 2 दिवस झालं विचारतो, ग्रामसभा का घेतली नाही, ग्रामसभेत घेतली. हा, कुठं घेतली, कुणाच्या सह्या घेतल्या, मला द्या दप्तर तुम्ही. मी पण ऐका की साहेब, मला अर्ज करा, मला मी ऐका, तुम्हाला अर्ज करण्यासाठी तर ग्रामपंचायत मध्ये विचारतोय. ग्रामपंचायत का ओपन नाही म्हणून सांगतोय मी तुम्हाला. मी तुम्हाला वैयक्तिक तुमच्या वैयक्तिक मी तुम्हाला पदाला भांडतोय, तुमच्या लक्षात, त्या खुर्चीला भांडतोय, तुम्हाला भांडत नाही, एवढं लक्षात ठेवा. तुमचा माझा काही वैयक्तिक काय नाही, मला तुमचं काही घेणं देणं नाही. तुम्ही आमच्या ग्रामपंचायत हे आहेत ना, ग्रामसेविका आहेत ना, सचिव आहेत म्हणून मी तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक, मी वकील आहे किंवा आमच्या आई मातोश्री डेप्युटी आहेत किंवा ह्या नात्यानं बोलत नाही मी. तुमच्या लक्षात आलं का? मी तुम्हाला हक्कानं भांडतोय की बाबा हीच पद्धत किती दिवस चालणार सांगा ना. ग्रामपंचायत मध्ये महिना कार्यालय, आपल्याला शिपाई नाही का आपल्या ग्रामपंचायतला सांगा ना. तुम्हाला जर 2 गाव असले, शिपाई का ओपन करत नाही? पगार घेत नाही का शासनाची सांगा ना मला. शिपाईला ओपन करायला लावा ना. शिपाईच्या घरी जायचं का आम्ही? माझ्या एका बाच्याला तिथला दाखला पाहिजे होता, तो किती दिवस झाला तो बघतोय. कुठं हेलपाटे महाराज सांगा ना तुम्ही. त्या शिपाईच्या घरी जायचं का सरपंच का तुमच्या घरी जायचं? प्रत्येक नागरिकाला नंबर माहित असतील का तुमची सांगा ना. ही चुकीचं आहे माझं मॅडम. सांगा, मी तुम्हाला वैयक्तिक भांडत नाही, त्या खुर्चीवर आहेत म्हणून भांडतो मी. तिथं दुसरा ग्रामसेवक असला मी त्याला तीच विचारणार. या अगोदर सुद्धा मी सांगितलं होतं, माझी जेव्हा विवाह नोंदणी होती तेव्हा शिपाई कॉल उचलत नाहीत राव. असं नाही ना, काल कुठल्या तरी शिपाईच्या मुलाचा फोन येतो, मग ही कुठली पद्धत झाली सांगा ना. मला तिथले किती कर्मचारी आहेत आपल्या ग्रामपंचायतमध्ये मला सर्वच माहिती पाहिजे. म्हणून मला माहिती घेण्यासाठी मी तुम्हाला मला सुद्धा म्हणलं, मी अर्ज देतो. तुम्ही काय म्हणलात मॅडम? मी कामतीला येणार आहे. ऐका ऐका, तुम्ही कामतीला येणार आहे. मी कामतीला येणार आहेत का, मी आल्यानंतर भेटतो म्हणून तुम्हाला कॉल मागा पण केला. काय केला जाऊ नाही सांगा बघू. माझं तुमचं वैयक्तिक काही सुद्धा नाही मॅडम. मला बिरवड्याचे बरेचसे लोकांची कामं होते कामतीच्या बँकेमध्ये. परमेश्वर पिंपरीच्या लोकांची कामच नाही ती. तुम्हाला येरवड गावच आहे का? मग येरवड गावच घ्या, पिंपरी सोडून द्या.
ठीक आहे, मी बोलते साहेबांशी, पिंपरी सोडते, विरवडे घेते. मग राहू द्या, जे कोण येईल ते कोण ना कोण तर शासनाने हो, पगार हो, घेतच ठीक आहे. असेल हो, ना. हो, हो, मग ठीक आहे आमच्या सर, मी पिंपरी बोलते गावाला त्याच्याशी. आजपर्यंत तुम्हाला काय त्रास दिला सांगा ना. म्हणजे नाही दिला. ग्रामपंचायत ऐका, ग्रामपंचायत मी का ओपन बरं केलं ठीक नाही आहे, म्हणून ऐका तुम्ही गाव सर, सोडता का? ऐका एकच मिनिट. गाव त्यासाठी नाही सोडत आहे, माझ्याकडे ऍडिशनल आहे ते गाव. मग आमच्या गावाने तुम्हाला काय त्रास दिला सांगा ना. तुम्ही साधं ग्रामपंचायत कधी ओपन करत नाही आणि एवढं एक दिवस तुम्हाला ओपन करणं होत नाही म्हणून विचारलं, म्हणून तुम्हाला तुम्ही गाव सोडता म्हणून सांगता का मला? मी तसं म्हणत नाहीये तुम्हाला, पण तुम्हाला या म्हणते माझी ना काय मी शुक्रवारी. चुकीची काय मागणी आहे सांगा. तुम्हाला बरं नाही ठीक आहे, मी आता जमत ऐका. आता गाडीवर आहे, मी तुम्हाला करते नाही call नाही, नंतर. तुमचं हे 2-3 दिवस झालं तीच कारण आहे हो मॅडम. हं. म्हणजे आम्हाला काहीच बरं काम बरं, नाही ऐका इथं. ऐका हां. वकील साहेब, काय करा तुम्ही तुमच्या सरपंचांना सांगून तुम्हाला काय सर, कोणता अहो तुम्ही ग्राम- तिथं तुम्हाला सचिव आहेत, कोणता मी ग्रामसेवक तुम्हाला घ्यायचा आहे शासकीय तो ऐका घ्या. ना, मला घ्यायची काही गरज नाही. आमच्या गावाने काय त्रास दिला सांगा ना तुम्हाला. मग तुम्ही असं बदलीच म्हणता. कारण मला हे बघा वकील साहेब, माझ्याकडे ऑलरेडी दुसरं गाव हो तुम्हाला मला माहिती आहे, मॅडम जुन्याचं माहिती आहे वादग्रस्त तुमच्याकडे आहे. दोन गाव आहेत ते मी तुम्हाला मान्य आहे. ते जुन्याचं वादग्रस्त आहे, मी ते नाही. कशी हँडल करते मला माहिती मी आहे. काय म्हणत नाही. मग आमचं गाव काय आहे का, मग ती गाव सोडून द्या तुम्ही, आमच्या गावावर राहा तुम्ही. आमच्या गावात तुम्हाला त्रास दिला का काय सांगा ना तुम्हाला. ज्या गावाचा त्रास आहे, वादग्रस्त आहे, तिथलं गाव तुम्ही सोडत नाही. मी फक्त ग्रामपंचायत का ओपन करत नाही म्हणल्यावर तुम्ही मला हे सांगता का? हे ऐकून चुकीचं आहे घ्या ना की मॅडम. बरं ठीक आहे, आपण समोरासमोर बसून बोलू. काय वाटलं समोर तर मग ही चुकीचं आहे नाही. तुमचा शिपाई आहे का नाही, तुम्ही येऊ नका. शिपाईनं बरं, ओपन मी करायचं शिपाई- काम आहे का नाही सांगा. मला शिपायाला अर्ज मी द्यायचा सांगते होता. बाबा. आज माझी दिवसभर सुट्टी काढून मी ग्रामपंचायतला 4 हेलपाटे मारले सांगा. आणि एक बरं, मी सर्वसामान्य, मी शिपायाला वकील सांगेन. असून 4 हेलपाटे मारू शकत नाही. एक सर्वसामान्य कसा हेलपाटे मारणार सांगा ना. ठीक आहे, मी विद्यार्थी सांगेन काम असते, शिपायांना. हे जे असते, तुम्ही आज अशी सवय पाडू नका हो. अधिकारी लोकांना असं ही करू नका तुम्ही. तुमचे शिपाई आहेत ना, बाकीचे कर्मचारी आहेत ना, त्यांना ओपन करायला लावा ना तुम्ही. 26 जानेवारीला सुद्धा कार्यालय बंद होतं बघा. मी महिना झाला बघतोय, कुलूप आहे आपल्या कार्यालयाला. ही चुकीचं आहे. परमेश्वर पिंपरीची प्रथा बदलावी एवढंच म्हणणं आहे. मी तुम्हाला आमचं गाव सोडा म्हणत नाही. आमच्या गावातल्या कुठल्या व्यक्तीने त्रास दिला सांगा ना. बरं, ठीक आहे. दिला का सांगा मॅडम. तुम्ही सांगा मला. तुम्ही आता 1.5 वर्ष झालं, मी तुम्हाला कधी कॉल केला, कधी त्रास दिला का तुम्हाला? नाही. का कधी माहिती कुठली तक्रार आली आपल्या ग्रामपंचायतला? बरं, ठीक आहे, कुणाची आली का आपण सांगा. समोर कुणी बसून- त्रास दिला सांगा ना मला. तुम्हाला कुणी समोरासमोर त्रास बसून बोलू ना आपण. तुम्हाला ज्या गावाने त्रास दिला ते तुम्हाला गाव पाहिजे, आमचं गाव नको आहे का? तुम्हाला तुम्ही वैयक्तिक असं काय तर म्हणजे मला इमोशनल ब्लॅकमेलिंग करून असंही करू नका ना. त्याच्यातनं मी इमोशनल मग तुम्ही आमचं गाव ऐका, आमचं गाव सोडून द्यायचं काय कारण आहे? आम्ही तुम्हाला काय त्रास दिला? आमच्या कुठल्या गावातल्या व्यक्तीने त्रास दिला सांगा ना. मला माहिती आहे येरवडचे लोक किती त्रास देतात. तुमचा कलेक्टर पर्यंत विषय आहे तो सर्व माहिती आहे ना. मग आमच्या गावाची काय अडचण आहे सांगा ना. आमच्या गावात तुम्ही मग फक्त म्हणजे कार्यालय ओपन करायचं नाही म्हणून गाव सोडायचं आहे का तुम्हाला? नाही, कार्यालय ओपन नाहीये, असं नाहीये. महिना झाला मला एकदा पण दिसलं नाही. तुम्ही सांगा किती महिन्यात किती दिवस कार्यालय ओपन केलं? मी गावातली ग्रामसभा बोलवतो त्या विषयावर. आपली मासिक असतात की किती दिवस ओपन केलं बघू, ठराव घेऊ त्याच्यावर. किती दिवस ओपन, महिन्यात किती 10 दिवस तर ओपन केलं का सांगा कार्यालय? बरं ठीक आहे, आपण भेटू आणि बोलू म्हणे. नाही मग मी म्हणून मी आज गाडीवर चालले, ठेवते. चालेल मॅडम, बघा तेवढं मला कॉल करा. ठीक आहे.